हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी ते गुढीसाठी हार बनवत आहे। तर त्यासाठी 1 वाटी साखर आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे गाईचं, आणि इथे केशरी कलर घेतला आहे जेणेकरून खायचा कलर ते तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल आपल्याला। तर तुम्ही ते होता म्हणून घेतला। तर इथे कढईमध्ये मी 1 वाटी साखर टाकत आहे। हा केलेला हार खूप छान होतो आणि खुसखुशीत होतो, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्याच मापाने मी पाणी घेत आहे। पण ॲक्च्युली आपल्याला एवढं सगळं पाणी नाही टाकायचं आहे, जेणेकरून आपली साखर फक्त भिजेल पूर्ण, तर तेवढंच पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी टाकलं तर आपलं हे हार गुढीचा व्यवस्थित बनत नाही आहे किंवा बनणार पण नाही आहे। तर साखर हलवत राहायची सारखे, जेणेकरून खाली चिटकणार नाही आहे। तर व्यवस्थित हलवत राहायचं आहे आपल्याला। फक्त आपली साखर भिजेल एवढीच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं पाणी, कारण साखरेचंच पाणी होतं, त्यामुळे आपल्याला पाण्याची एवढी आवश्यकता नाही आहे इथे। तर व्यवस्थित हलवत राहायचं आहे आपल्याला। तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा, तर गुढीसाठी खूप छान घरच्या घरी आपण हार बनवू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे आपल्याला आहे। त्यामध्ये मी थोडेसे 2 थेंब तुपाचे टाकले आहेत, जेणेकरून आपला हार आहे गुढीपाडव्याचा, तर ते व्यवस्थित खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला ते आवश्यकता आहे की आपल्याला तूप थोडंसं टाकलं तर आपल्याला छान लागेल आणखीन। तर अशा प्रकारे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे ते साखर विरघळेपर्यंत। तर माझ्या व्हिडिओपर्यंत आला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर इथे मी थोडंसं दूध टाकलं होतं 2 चमचे, तर त्यामुळे कसं आहे साखरची जी काही घाण असेल तर ते वरती येते, त्यामुळे थोडंसं तूप टाकायचं, दूध टाकायचं, जेणेकरून ते सगळी घाण असते ते काळे वगैरे थोडंसं असतं ते साखरेचं, तर ते काढायचं आहे आपल्याला। तर इथे माझी पूर्ण साखर विरघळलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर जे घाण असेल ते काढून घेतलेले आहे। तर तुम्ही बघ अशा स्टेपला आल्यावर ते आपल्याला इथे कलर टाकलं तरी चालतं इथे, आणि आपल्याकडे नसेल तरी चालेल, तरी मी इथे होता म्हणून मी टाकलेला आहे। तर इथे ह्या स्टेपला आपण कलर टाकू शकता। तर हे अशा प्रकारे हलवत राहायचं आहे आपल्याला। तर माझ्याकडे एकसारखे वाट्या नव्हत्या, तर त्यामुळे मी आप्याचं पात्र वापरलेलं आहे। तर तुम्ही एकसारखे वाटे जर असताल डिझाईनचे किंवा छोटे छोटे ते मार्केटमध्ये भेटतात ते साध्या वाट्या, तर ते पण यूज करू शकता। तर तुम्ही बघू शकता मी ते व्यवस्थित असं आपल्याला चेक करायचं आहे की व्यवस्थित होतं आहे का। तर इथे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। असं थेंब पटकन नाही पडला पाहिजे, तर थोडंसं मी ते वाटीत पाणी घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही वाटीत पाणी घेतलेलं आहे ते चेक करण्यासाठी, जेणेकरून ते आपलं व्यवस्थित होतं का। तर ते आपण पाणी टाकून बघायचं आहे। तर त्याची अशा प्रकारे गोळी तयार झाली तर आपण बघायचं की आपलं हे जे पाक आहे ते व्यवस्थित झालेलं आहे। तर इथे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोरं टाकलेलं आहे। तर मी ते तूप लावते पटकन, आणि हे प्रोसिजर आहे ना ते पटकन करायचं आहे, जेणेकरून ते गरम आहे तोपर्यंत टाकून घ्यायचं आहे आपल्याला पात्रामध्ये। तर अशा प्रकारे तूप लावून घेतलं मी, ते खाली चिटकणार नाही त्या तुपामुळे, आणि त्यानंतर दोरं टाकून घ्यायचं आहे। आधी हे पटकन प्रोसिजर करायचे आहे। हे गरम आहे तोपर्यंत आपल्याला करायचं आहे। मी थोडं गॅस चालूच ठेवला आहे, कारण जेणेकरून ते लवकर
थंड होणार नाही आणि ते थंड म्हणजे थोडंसं पण हे झालं ना तर ते लगेच गोळी होते, मग कढईतच ते हे होणार, घट्ट होणार. त्यापेक्षा ते आपण थोडंसं गॅस चालू ठेवलं तरी हरकत नाही आहे. बारीक करून ठेवायचं आहे आणि आप्पे पात्रामध्ये व्यवस्थित दोरा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ते दोरा पण सेट झाला पाहिजे त्या हारामध्ये. तर अशा पद्धतीने मी ते टाकत आहे पटपट. पटकन टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्याला घट्ट व्हायला नाही पाहिजे. तर एका वाटीमध्ये आपल्याला भरपूर 7-8 तरी नक्की होणार. आपल्याला 5-6 तरी नक्की होतात एका वाटीमध्ये. तरी मी ते साखर बारीक घेतली होती, तुम्ही मोठी पण साखर घेऊ शकता. एक वाटीमध्ये असा पूर्ण हार होऊ शकतो आपल्याला. आणि ते आपल्या दोऱ्याच्या आतमध्ये घालायचं आहे, कारण ते दोरा व्यवस्थित सेट झाला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित टाकून घेतले मी. तर तुम्ही बघू शकता इथे मी रूम टेम्परेचरमध्येच ठेवलेलं आहे. इथे आपल्याला कुठं ठेवायची गरज नाही आहे. जिथे आपण केलं होतं तिथेच ठेवायचं आहे. जे आपलं रूम टेम्परेचर आहे त्याच ह्याच्यात ठेवायचं आहे. आणि इथे बघू शकता मी 10 मिनिटांनी ते व्यवस्थित चमच्यानं काढून घेते. तर ते किती इझी प्रकारे निघालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि दोरा पण कपला सेट झालेला आहे त्याच्यामध्ये. तर खूप इझी प्रोसेस आहे, तुम्ही घरी पण बनवू शकता. तर मी इथे उचलून दाखवते. तर ते अशा प्रकारे माझा हार बनलेला आहे. तर तुम्ही कलर न लावता पांढरे पण बनवू शकता गुढीसाठी. तर अशा प्रकारे तयार झालेला आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता. चला तर मग बाय बाय.